राज्यात सध्या हवामानाचा खेळ सुरू असून नागरिकांना उष्णता आणि अवकाळी पावसाचा दुहेरी फटका बसण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागानं याबाबत मोठा इशारा दिलाय। हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम असणार आहे। विदर्भात उष्णतेनं अक्षरशः कहर केला असून अकोल्यात तापमान 44 अंशापर्यंत पोहोचले। नागपूरमध्येही पारा 42 अंशाच्या पुढे गेलाय। एप्रिलच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर मिळालेला गारवा आता पूर्णपणे गायब झाला असून गेल्या 2 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झाली आहे। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचं चित्र आहे। दरम्यान पुण्यातही उष्णतेची तीव्रता वाढली असून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय। सोलापूरमध्ये तर उष्णतेनं उच्चांक गाठला असून 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील आठवडाभर येथे उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे। प्रशासनानं उष्माघात टाळण्यासाठी विशेष कक्षाची स्थापना केली आहे। नंदुरबारमध्येही उन्हाचा तडाखा वाढला असून तापमान 42 अंशांवर पोहोचले। नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिलाय। मात्र या उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यावर आणखी एक संकट ओढवणार आहे। पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 आणि 16 एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट, 17 एप्रिल रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या काळात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता असून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे झाडं कोसळणं, वीज पुरवठा खंडित होणं यासारख्या घटना घडू शकतात अशी शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले। एकीकडे कडक उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचा इशारा अशा दुहेरी संकटात राज्य सापडलं असून पुढील काही दिवस नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत।